हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करो प्रथम कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्ती जाते वाटा मग व्यास बटा मस्तक हे पाया बरे मस्तक हे पाया वर्ष भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं हनुमंतराय भोलेनाथ सर्वांच्या कृपा आशीर्वादानं गावकरी टाळकरी माळकरी वाडकरी शेतकरी शेतमजूर सर्वांच्या अनुभव सहकार्याने त्याचप्रमाणे गुरुनाम गुरु वैकुंठवासी मोठे बाबा चौधरी बाबा विठ्ठल बाबा चौधरी यांच्या कृपा आशीर्वादानं त्याचप्रमाणे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण शुभम महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे ही गायक वादक मंडळी आमचे वैद्य साबाने भरेकर त्याचप्रमाणे मनोज महाराज रामकाणीकर त्याचप्रमाणे मृदंगाचार्य निंबा महाराज निंभोरा त्याचप्रमाणे हार्मोनियम पंढरीनाथ महाराज निंभोरा आणि सर्व भजनी मंडळ तुम्ही आपण सर्व पंचक्रोशीतील भावी भक्त आणि सगळ्यांच्या उपस्थितीत सर्वांच्या अनुमल सहकार्याने 38वे वर्ष मोठ्या आनंदानं पार पडत आहे हे आश्चर्य विठ्ठल आणि असा सुयोग आणि हे 7व्या दिवसाचा वाक्पुष्प कंपन्याचा योग शुभम महाराजांच्या अग्रस्तव तुमच्या कार्यकारी मंडळींच्या अग्रस्तव कारण मला 3-4 वर्षापासून फोन येत होते गावकरी मंडळीची पण माझं रिकाम पण नव्हतं आणि रिकाम पण म्हणजे मी काही कामाला जातो असं नाही बाग कापायला जातो का निंदायला जातो असं नाही हा पण कार्यक्रमच एवढे आबांना विचारत मी आपले कार्यक्रम म्हणजे असं एक दिवस सापडला तर सापडला असं आहे मुक्ताबाईची कृपा आपल्या विठ्ठल 3 वर्षापासून कार्यकारी मंडळी आग्रह करत होती पण तुका म्हणे तेथे न चले तातडी प्राप्त काळ घडली झाल्यावी आणि म्हणून असे 7 दिवसाचा वाक्पुष्प कंपन्याचा योग माझ्या पामराकडे आहे तरी माझ्या दैवा पार
चार चरणाचा मागणी पर प्रकरणातील अभंग असून तुकाराम महाराज भगवंताच्या आग्रहास्तव भगवंताकडे दान मागतात. महाराज म्हणतात ऐका, आणि हा अभंग मला तर वाटतं जेवढे जेवढे या मंडपात बसलेले सगळ्यांचा पाठ आहे. नाही काही तर कान पाठ तरी असेल, आणि असा बी नसला तर त्याच्यासारखा करंटा तोच आहे. विठ्ठल असा सुयोग आहे. बाबरागड तुकाराम महाराज या अभंगाद्वारे भगवान परमात्मा प्रसन्न त्याला गप्पस कारण असं आहे, बागेत कोकरू अनकत एक लेकरू शेंडे शेंडेच मारतात. बसू दे पण शांत बसा, आणि गडबड करत असेल तर घेऊन जाय. अभंगाद्वारे तुकाराम महाराज भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर भगवंताकडे दान मागतात. ऐका, आता मागण्याचा अधिकार कोणाला? नियम असाय, सेवा असेल तर मेवा, काम असेल तर दाम, आणि चाकरी असेल तर भाकरी. मग तुकाराम महाराजांनी सेवा केली का? हो. ज्या अर्थी देव मागाग्रह करतोय त्या अर्थी यत्र यत्र वन्नी तत्र तत्र धूमा, ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी अग्नी आहे. ज्या अर्थी आपल्याकडे कडक ऊन पडलाय आणि नदीला महापूर चाललाय, ओघमार पाऊस पडलेला आहे, ज्या अर्थी तुकाराम महाराजांना परमात्मा आग्रह करताय मागा, त्या अर्थी तुकाराम महाराजांनी सेवा केली. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा, ऋणी करुणी ठेवू सेवा, ऋणी करुणी ठेवू सेवा आमच्या पूर्वजांचा ठेवा. मग किती केली बरं? आता सेवा म्हणजे काय? महाराजांच्या इस्ताऱ्या करून देणे, त्याच्या हातपाय दाबून देणे, ही सेवाच आहे. पण खरं सेवा तुकाराम महाराजांच्या भाषेत जर आपण गाथा वाचला तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा. चिंतन हे तुझी सेवा किंवा सेवा ती आवडी, उच्चारावे नाम, भगवंताचं चिंतन करणं याला म्हणतात सेवा. बर, तुकाराम महाराजांनी केली का? हो. ऐका, मागे बहुता जन्मी हिची करीत आलो आम्ही. तुकाराम महाराज म्हणतात अनेक अवतार झाले भगवंताचे, त्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज भक्त म्हणून भगवंताची सेवा करण्यासाठी म्हणजे चिंतन करण्यासाठी जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार, नरसिंह अवतारात तुकाराम महाराज भक्त प्रल्हाद होते. चला, राम अवतारात तुकाराम महाराज 18 पद्म वानर सेनेमध्ये अंगद होते. अंगद, तुम्ही राम राजा आम्ही वानर राजा भोगा, आम्ही वानर राजा भोगा, आम्ही वानर राजा भोगा, आम्ही राम राजा आम्ही वानर राजा भोगा, आम्ही वानर राजा भोगा. 18 पद्म वानर मध्ये तुकाराम महाराज अंगद होते. अंगद राम अवतारात. चला, कृष्ण अवतारात उद्धवजी होते. विठ्ठला बरोबर नामदेव महाराज
त्यावेळेस नामदेव महाराज 100 कोटी अभंगाचा संकल्प केला. ज्याने झाले 96 कोटी, बाकी राहिले 4 कोटी. आणि म्हणून देवाला विचारलं, देवा मी 100 कोटी अभंगाचा संकल्प केला होता, 100 कोटी तुझे करीना भंग, ऐक पांडुरंगा म्हणे नाम. झाले 96 कोटी, 4 कोटी बाकी आहे, काय करू? म्हणे जा, पण देहू गावला वालोबान कणकाईच्या पोटी अवताराला या आणि राहिलेले 4 कोटी अभंग तुम्ही पूर्ण करा. उरले ते शेवटीला विठोबा, उरले ते शेवटीला विठोबा. सेवा नाम चिंतन केलं. मागे बहुता जन्मी चला चालू वर्तमान काळ एवढं चिंतन केलं तुकोबारांनी की तुकाराम महाराज त्या वाचेला म्हणतात, बाई थांब थोडी विश्रांती घे. पण ती ऐकायला तयार. नेगे 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 माझी वाचा विश्राम. तुका म्हणे हवा 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 असा दावा. चला एवढं चिंतन वर्तमान काळात की एक दिवस देवाने विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही माझं चिंतन किती करता, नामस्मरण किती करता? तुकाराम महाराज म्हणतात, सांगू शिंक जांभई खोदला आता मला सांगा, तुकाराम महाराजांचं म्हणणं हे खरं असेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तर कशी अंगणवाडीत बसले. करेक्ट? मी म्हणतो अजिबात नाही. म्हणा का बरं? आपण जुम्मे का व्हायना का देवाचं नाव घेतो. तुम्ही म्हणाल महाराज आपले काय मिया भाई देवाचं नाव घेतात, जुम्मे आपल्यात का नाही का? गुरुवार भजनी मंडळ, एकादशी भजनी मंडळ. आता हे काय भाऊ, ते शुक्रवारी जुम्मा समजू राहिले, आपण गुरुवारी आठवत तरी 8 दिवसानं का व्हायना जांभू झाली की हे देवा, आळं द्यायचं म्हणतं हे रामा. मग तुकाराम महाराजांचं म्हणणं खरंच येत नाही तरी कबुली देतात. शिंक जांभई खोकला ही तुका वेड वाया गेला. चला याच्याही पुढे तुकाराम महाराजांचं चिंतन जर आपण ऐकलं किंवा चरित्र वाचलं तर तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी स्वभावानं थोड्या कर्कश सांगितल्या इतिहासात. किती? माझ्या माये बापे बरे नाही केले, माझ्या माये बापे बरे नाही केले,
अशा पतिव्रता होत्या. तुकाराम महाराज तर 4 वाजता 3 वाजता भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर निघून जायचे. पण 12 वाजले काळी साहेबांना भाकर भाजी झाली का भंडारा डोंगरावर जायचं तुकाराम महाराजांची भाकरी घेऊन. मग जिजामाता जर भंडारा डोंगरावर असले गेल्या तर तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर असायचे. मग भंडारा ते भामचंद्र देवाला बी शिव्या तुकाराम महाराजाला बी शिव्या. बर काल भामचंद्रावर होते ना, आज जर भामचंद्रावर गेल्या जिजामाता भाकरी घेऊन तर तुकाराम महाराज बोराळ्या डोंगरावर असायचे. मग भामचंद्र ते बोराळा देवाला बी शिव्या तुकाराम महाराज. बर काल बोराळ्यावर होते ना, आज जर जिजामाता बोराळ्यावर गेला तर तुकाराम महाराज नेमके भंडारा डोंगरात असायचे. अरे एक दिवस संतापल्या का म्हणे मी भाकरी आणते भाग्य म्हणा, मी भंडाऱ्यावर आली तर भामचंद्रावर असतात, मी भामचंद्रावर तुम्ही बोराळ्यावर असतात, मी बोराळ्यावर असले तुम्ही नेमकं सांगायला जा. माझे तंगड्याचे भंगडे होतात म्हणे भाकरी आणते भाग्य म्हणा. तुकाराम महाराज नंतर घरातून जाताना आठवण राहिली तर सांगितलं. मग म्हणे माझं काय म्हणे ऐक, इंद्रायणीच्या पलीकडे यायचं 3 डोंगराचे 3 रस्ते, प्रत्येक डोंगराला रस्त्याला कान लावून पाहायचा. ज्या रस्त्यानं मी गेलो माझ्या पायाचा स्पर्श ज्या मातीला झाला ते मातीचे कण विठ्ठल विठ्ठल बोलतील का तुकाराम महाराज या रस्त्याने गेले. किती चिंतन असे की तुकाराम महाराजांच्या पायाचा स्पर्श ज्या मातीच्या कणाला झाला ते मातीचे कण विठ्ठल विठ्ठल बोलत होते. माय बाप हो आपलं चालतं बोलतं चांबड्याचं तोंड कीर्तनात म्हणीन का नाही विठ्ठल बोला विठ्ठल. एवढं चिंतन चालू मागे बी केलं नाही जन्म चालू वर्तमान काळात बी करताय आणि पुढे बी घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म संतांचे पूजन झालीन लोटांगण महाद्वारी. एवढं चिंतन आणि एवढंच नाही तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये विश्वंभर बाबा ते तुकाराम महाराज 7वी पिढी. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. आषाढी कार्तिकी दरवर्षी 7वी पिढी तुकोबा आहे. आणि तुकाराम महाराजांचं बी निम्मे आयुष्य काय जास्त झालं आणि शेवटी त्या शिवेचं ऋण भगवंताच्या डोक्यावर झालं. आणि परमात्मा सारखे तुकाराम महाराजांच्या तोंडाकडे पाहिजे. या वारीला मागतील त्या वारीला मागतील मागण्याची असं पाहिजे सांगितला पाहिजे. ते त्यांना रोकड चिंतिल्या रोकडे उधार नाही करेंगे देखेंगे सचेंगे नगदी. ऐका तुकाराम महाराजांच्या 7 पिढ्या झाल्या. पंढरीची वारी होती. आपल्या घराण्यात किती झाले? आपल्या
आपल्या घरात 3, 13, 9, 18 4-5 जण राहतात. तर कोणी बैठक मध्ये जाते, तर कोणी ठाकूर बाबा सिंग मध्ये जाते, तर कोणी हरिपाठाला जाते, कोणी मानभाव पंथात असते. एकाचं घेतात आपल्या घरात एखाद्या बाहेर. काय आहे बैठक? तुमच्याकडे आहे का बैठक? बैठक म्हणजे काय? मटण खा तरी या, दारू प्या तरी या, कशाने वागा तरी या. ठाकूर सिंग बाबा मध्ये काय? आपले ज्ञानोबा तुकोबर आहे. आपल्याला पुरातन का हे ठाकूर सिंग बाबा बैठक अगोदर पंत अगोदर आपला संप्रदाय सनातन पुरातन आहे. आपण सनातनी आपण. काला या भामट्याच्या नदी लागता घेणं देणं. बरं त्यानं काय केलं? आपल्या दुकानातला माल घेतला साल्यानं ना अलग कपड्या टाकल्या. काय नवीन त्याच्या घरच्या गोधड्या सांगतील ते. ज्ञानोबा तो हेच ते काय सांगतात 150 आणीचे आमच्यात बी हेच सांगतात. कानाच्या खाली काय सांगतात तिथं? ज्ञानोबा तुकोबराशिवाय काय सांगतील का ते घडवे? त्याला हाय काय सांगायला? घरी नवरा उपाशी, पोरं उपाशी, जांभळ्या देतात त्याच्यासाठी हे चालली डॉलर रिक्षानं 12 किलोमीटर 40 रुपये. नवऱ्याची सेवा कर, आला बैठकला मारते. तुकाराम महाराजांना काबर केली नाही बैठक? ज्ञानोबा तुकोबाराने आपल्या संतांना का केली? आपल्या वाडवडिलांना काय केली? आपण का आला डफय करता गंध्या अंड्यासारखे इकडले तिकडे निकडले तिकडे पण राजे हरिपाठनं पण राजे बैठकनं पण राजे ठाकूर सिंग बाबा इकडे मर. आपण सनातन आहे, पुरातन आहे. एखाद्या झटका लागला असेल तर ये म्हणा विठ्ठल आमच्या घरी ते लहान पोरग ते रविवारी जातात. उद्या तळफळ देते शाळेचे पोरं. त्याला आमच्या नातून म्हणून काची बैठक झाला. मग त्याला बाप म्हणे जाऊ द्या म्हणे एकतात बरे बच्चे. म्हटलं हरिपाठाला का बरं मरत नाही? मग हरिपाठाला का सांगत नाही? एकदा मंदिरात बैठकला का सांगतो ना आलाय का? हरिपाठाला पाठवलं मंदिरात, हरिपाठाला नाही म्हणजे बैठकला. काय ती बैठक नेमकं आहे काय? पीछे से आगे दटाई अशी आहे ते बैठक. त्याला सांगतो ते जसं मुसलमान नमाज पडतात पुढे काजी असतो, आता ते असे वागतात खाली एका मागे एक. मग शेवटच्या तर डोकं खाजवलं. मग त्याला काय असं डोकं खाजवलं खरं तर पुढच्या डोकराला धक्का लागला. त्याला त्याच्या डोकराला मारला. ते काजीपर्यंत गेलो. काजीला लागतात क्या हुआ बोले पीछे से अशी बैठक आहे. उद्यापासून बैठक बंद. आपल्या मंदिरात हरिपाठ घ्या. हरिपाठ घ्या ना आपल्या मंदिरात. मंदिर झालं आता मस्त नऊ. आपली परंपरा चालू ठेवा. आपले सनातन पुरातन आहे आपण. हरिपाठ घ्या दररोज 7 ते 8 घ्या, 8 ते 9 घ्या. तुमचा रिकामपण असेल तेव्हा घ्या, पण हरिपाठ घ्या. हरिपाठ चालू करा. महिला मंडळाचा काही गावामध्ये असे मोहल्ल्या परत 7-8 बाया जमल्या काही अंगणात हरिपाठ देतील. एखाद्या मंदिरात जातील, एखाद्या घरात घेतील, मोठ्या बैठकच्या घरात. मग आपला सनातन पुरातन धर्म आहे. माय बापा आपण वारकरी, आपले सगळे अवल्याद, आपण ऋषी मुनीचे आहे ना. प्रत्येकाचं कुळगोत्र काय ऋषी आहे. कोणाचं भारद्वाज आहे, कोणाचं अंबरीश आहे, कोणाचं काय आहे वशिष्ठ आहे. आपण ऋषी मुनीचे अवल्याद आहे. आपण काल बैठकीला जायचं आणि काल ठाकूर सिंग बाबा मध्ये जायचं. हरिपाठ घ्या विठ्ठल सांगून नाही ऐकलं ना. मी नाही सांगत हरिपाठच वाचा. वायानिक पंथा जाशील सनातन आहे, पुरातन आहे. मायका मग तो
तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये विश्वंभर बाबा ते तुकाराम महाराज आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी वारी चालू होती आणि त्या शेलेचं ऋण देवाच्या डोक्यावर झालं आणि शेवटी तुकाराम महाराजांनी काहीतरी मागावं म्हणून परमात्मा तोंडाकडे पाहायचा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंती आरोकडे मागतील गावारीला नाही मागितलं शेवटी दर्शन घेतलं निघाले पण महाद्वारात जाता बरोबर देवाने हाक मारले तुकाराम महाराज इकडे या काय देवा अहो विश्वंभर बाबा बसून तुमच्या घराण्यात आणि माझी आषाढी कार्तिकी वारी चालू तुमचं आयुष्य संपत चाललं आणि त्या सेवेत ऋण म्हणे माझ्या डोक्यावर झालं तर एक काम करा त्याच्यातून थोडंफार काहीतरी मागा आणि थोडंफार ओझ हलकं करा तुकाराम महाराज म्हणतात देवा आमचा खानोटा मागणाऱ्या मधला कलाकार आमचे सगळं काही नाही फक्त मला जीव घाला पहिले 2 दिवस असे गोड बोलतात असे गोडपा आणि त्याचे कुत्रे फिरतात मग 3ऱ्या 4थ्या दिवसापासून बाबाला काहीतरी द्या तुमचं गाव केवढं आहे किती संख्या आहे 400-500 तुमच्या गावात जर त्याने दुकान मांडलं ना भाऊ कमीत कमी 2 लाख रुपये उपाडून निघेल आणि तुम्ही नाही देश तुमच्या भागातला आहे जास्त लांबचा नाही असंच लुटतोय तो गावाचे गाव पहिल्या 2-4 दिवस काही बोलत नाही आणि मग त्याचे कुत्रे राहतात कमिशनवर जमा करतात का काय करतात 100ला 50 100ला 50 100ला 50 4-5 कुत्रे फिरतात मग त्याचे बायाला उपाडतील माणसाला उपाडतील तुमच्या गावात बाबा फुकट करताय काहीतरी दान द्या काहीतरी दान द्या बरं भागवत सांगतो भागवतात बायाला सांगतो 1.25 किलोच्या राशी भरा टेम्पल भरतील भाऊ शेवटच्या दिवशी 407 एक हवे वाटतो रुक्मिणी स्वयंवराच्या अगोदर 500 तयार करा तुमचं नाव द्यावी लोक नाही देतात नावासाठी काय नाही सप्त्याची वर्गणी 100 आणि त्यानंतर सप्ताह म्हणला तर 500 रुपये आहेत तसे लोक सप्त्याची वर्गणी 200 रुपये द्या नाट्य नाव येते 4 जण घरात असतात खाणारे काही तसे हलकट आहे 11 रुपये देऊ सगळा बर्धार जे आणि येऊ टाइम पडला तर तुमचा हिशोब बी घेऊ हलकट हा हलकट जात आहे निंदा नाही वस्तुस्थिती आहे कारण आम्ही बाहेर कायम फिरतो समाजात फिरतो सगळ्या समाजाचा अनुभव आपला 40 वर्षाची सर्व्हिस झाली माझी कीर्तन करून भागवत करून असे लुटेरे अतिरेकी परवडले एक गाव 2 तुकडे करतात ते पण हे घोन मारतात माणसाला असे बेकार आहे ऐका तुकाराम महाराज म्हणतात आहे देवा आमच्या वाडवडिलांचे रेता आम्ही मागत नाही महाराज अनुचित मागू नका पण उचित मागल्याशिवाय राहू नका मग अनुचित काय आणि उचित काय अनुचित मागू नये समजा अनुचित सांगतो तुम्हाला एखादा महाराज आपण बोलवला 5,000 रुपये आपण कबूल केले त्याला आहे कबूल करणारे महाराज बापा असा बेकार भाव आहे त्याचा 35,000 41,000 51,000 आणि मायनं बाप त्याचे मायबाप नालायकाच्या ठिकाणावर नाही देतात लोक द्यायला मी 50,000 51,000 जाऊन पण त्यांचे मायबाप आहे का ठिकाणावर त्याचं वागणं ठिकाणावर आहे का नाही सगळी बसपुरी आहे समाजात तिकडे
तपास करा. फक्त इथंच तुम्हाला अकलीचे डोस पाचतात ते 2 तास. आता बरं झालं कमी नाही तर प्रत्येक कीर्तन पण माय माझी बाप माझा, माय माझी बाप माझा. अरे काय काय असे नालाय काय भाऊ, त्याच्या मागे तुम्ही कीर्तन करा ढमका घरी जाऊन पहा त्याच्या मागे पाणी नाही पाजत ती. एक तर कबूलच होत नाही, कुठे गेले काय माहिती, कुठे गेले काय माहिती, याच्यातच देतो आपण. आणि बसला निर्लज्जम सारखा तर मग ते पाणी पाजत नाही काही काही. मायका असे बी कीर्तनकार आहे आणि ते समाजात चालू राहील, लुटणारे नुसते लोक आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मागणारे म्हटले नाही, आम्ही मागत नाही. आमच्या वडिलांचे मग 50,000 रुपये कबूल केले आणि आपण समजा 5,000 दिल्यावर बी तो हलकटा सारखा तिथं बाहेर गेल्यावर कार्यकर्त्याला बोलवतो 1,000 पाठवा, 500 पाठवा, 500 पाठवा, ड्रायव्हरला 200 द्या. काला ड्रायव्हरला कोण काल आला झट मारायला आणला का तो ड्रायव्हर, तू दे ना त्याचा रोज, इथून पैसे घेतोय तू 5,000, मग त्याचा रस तू दे. सप्त्यावाल्याला काल त्याला तो ड्रायव्हरचा एक तर असं होतं, मागे एक धडून बसून आणि मोटरसायकलून त्याला 50 रुपये द्या. काय रुपये त्याला काय पाहिजे दे, तू ना आणला तू पाहिजे त्याचं, रोजाना आणला का फुकट आणला का संगत म्हणून आणला का जीवाला दिवसा म्हणून आणला, तू पाय त्याचे 50 रुपये गाव करायला काल द्यायला लावतो. असे ते हलकट आहे कीर्तनकार, नुसता कलंक आहे संप्रदायाला. विठ्ठल आणि या काही नालायकांमुळे गावगावचे सप्ते बंद पडले. तुमचं भाग्य 38 वर्ष आहे. अरे खरे चांगले महाराज चांगले. विठ्ठल काही लोक सप्त्या करतात धमधाम. पहिल्या वर्षी धमधाम, दुसऱ्या वर्षी टुमटाम, तिसऱ्या वर्षी सोसा, तिसऱ्या वर्षी सप्ताह होईल याची गॅरंटी नाही. पण 38 वर्ष आहे माय बापा हो, धन्यवाद तुम्हाला. मायका अनुचित मागू नाही पण उचित. अहो तो करा मला उचित काय. ऐका, एखादा कीर्तन कराय त्याला 3,500 रुपये खर्च आहे आणि आपण त्याला 3,000 दिले तर त्याला 500 मागले शहरावर उचित आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अनुचित मागत नाही. मग देवाने सांगितलं उचित मागा, नका अनुचित मागू. मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मागत नाही पण तुझा आग्रह आहे, मनशी काही मागा, मनशी काही मागा, मनशी काही मागा, मनशी काही मागा. प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोड करूनियास. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मागत नाही पण तुझा आग्रह द्यायचास का, मी मागतो ते द्या. का बरं, तुम्ही देशाल देवा त्याची गॅरंटी नाही. कारण ऐका, मागणाऱ्याला डोकं नाही पण तुम्हाला देताना तरी कुठं डोकं आहे. त्या उपमंडळाला फक्त वाटीभर दुधाची गरज होती, तुम्हाला देताना डोकं नाही. त्याला समुद्र देऊन टाकलं. त्या ध्रुव बाळाला बापाच्या मांडीवर बसायचा अधिकार पाहिजे होता. तो वनाला याची लागी वैसावया पितयाचे उसंगी म्हणजे मांडीवर, पण तुम्हाला देताना डोकं नाही. त्याला कायमचा अढळपदी बाळ वैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्य. मग देवा तुमच्या हिशोबाने नाही द्यायचं आहे का, मला लागतं दान. ते दान तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या Yeah.
हेच म्हणजे दुसरं नाही, आपलं नाही. तू देशील आम्हाला त्याची गरज नाही, मला जे लागतं, मला जे पाहिजे तेच, याची म्हणजे दुसरं नाही. काय? तुझा विसर न व्हावा हे दान लागतं. मग तुकाराम मला दान मागताय. ऐका, दान कोणाला म्हणतात? स्वतःच्या इच्छेनं भीक होते आणि मागणाऱ्याच्या इच्छेनं दान होते. समजा पंगत चालय, घे अर्धी घे अर्धी, दीड शिल्लक राहते. मग ते काय दुसऱ्या पंक्तीत वाढतात का उचलून? नाही, भिकारी देऊन टाकू, कुत्र येईल आपण देऊ. स्वतःच्या इच्छेनं भीक होते, पण मागणाऱ्याच्या इच्छेनं त्याला दान म्हणतात. मग तुकाराम महाराज म्हणतात दान. मग दानाचे अनेक प्रकार आहे. ऐका, भगवंतानं गीतेमध्ये दान सांगितलं, ते दान सात्विक पाहिजे. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. देश काल योग्य लागतो, त्याला काहीतरी मुहूर्त लागतील. राहू इंद्र चंद्र मिळू, होता पावे पुण्य काढू. त्या पुण्याच्या काळामध्ये ग्रहण आहे, काही आहे, अशा वेळेला ते दान सात्विक दान पाहिजे. 1 नंबरचं पाहिजे, 2 नंबरचं नाही. काळा पैसा गोळा करणं ते काही कामाचं. 3 रुपये शेकडीचं 5 रुपये शेकडीचं तिकडे कमवतो आपण, आम्ही सप्त्याला 5,000 एक वर्गणी देतो. ते काही कामाची नाही वर्गणी, काळा पैसा आहे, त्याचा काही गोळा होत नाही. तो दान दिल्याच्या ठिकाणी गोळा होईल असं नाही, त्या पापातच जमाय. फक्त दिलं हे लेबल लागेल, त्याचं पुण्य नाही भेट. मायका देशे कालेचे पात्रेचे, तो देश योग्य पाहिजे. दान द्यायच्या ठिकाणी नाही तर तमाशाच्या ठिकाणी दिलं काय फायदा त्याचा? दान तमाशाच्या ठिकाणी दिलं काय फायदा त्याचा? नाही. विलेशांची चोहोटे ते दान कैकटे, ते कैकटलेलं दान आहे, ते अशा ठिकाणी जातं ते. म्हणून ते जागा योग्य पाहिजे. ज्याला द्यायचं तो अधिकारी पाहिजे, आणि ज्याच्याकडनं भेटताय तो बी अधिकारी पाहिजे, तो दाता पाहिजे. पात्र पाहून दान करायचं असते. मायका दाते, दाताच दान करू शकतो. आता तुम्ही आपण बी दाते, संत बी दाते, आणि परमात्मा बी दाता आहे. तुम्ही आपण दाते, मी बोललो अगोदर 11 रुपये देऊ, सगळं घरदार द्यायला येऊ. आपल्यापेक्षा वाखराचे दाते बरे, काही काही असे हलकट दाते. आपले दात काही काम. चला, आणि दान ऐका अशा ठिकाणी केलं पाहिजे. सप्ताह आहे, सप्त्यामध्ये अन्नदानासारखं महत्पुण्य नाही. अन्नदान महत्पुण्यम. ऐका, अन्नदानानं नरकात असलेला पंडू राजा स्वर्गात गेला होता. एवढी पॉवर अन्नदानात आहे. ज्ञानदानापेक्षा बी अन्नदान श्रेष्ठ आहे. म्हणून आता काय काय गावाला असं आहे बघ, काल्याच्या महाप्रसादाच्या पंक्ती 2035 पर्यंत बुकिंग आहे काही काही गावाला. आणि आता तुमच्या गावासारखं असलं ना, दररोज गाव पंगत, सकाळी बी गाव पंगत ना संध्याकाळी बी गाव पंगत. आता 1-1.5 पोत्यात तर गाव बोलून करते. काय विषय, 1 पोत दड 1.5 पोत दड. अन्नदान आहे ते, त्याच्यासारखं पुण्य नाही, महान पुण्य. कारण अन्नदानानं सगळ्यांची तृप्ती होते, म्हणून अन्नदान श्रेष्ठ आहे. अन्नदानानं पंडू राजा नरकात होता, स्वर्गाला गेला. अन्नदान श्रेष्ठ आहे. मग आता पर्वणी चालू आहे, कुंभ पर्वणी चालू आहे. आता हे कुंभमेळा आहे कुठं? हरिद्वार प्रयागला. मग कुंभमेळा म्हणजे संगम आहे तिथं, गंगा यमुना सरस्वती. मग जिथं संगम आहे तिथं पर्वणी जायची. मग तुम्ही आपल्या कापेपूरमध्ये संगमावर जरी आले चांगदेवला तरी ते पर्वणी ते जिथं 2 नद्या संगम झाला, 2-3 नद्याचा, तो पर्व जायचा, पर्वणी काढायचा. ते तीर्थक्षेत्र महान असतं. आणि म्हणून ऐका, इतर ठिकाणी केलेलं दान आणि अशा ठिकाणी केलेलं दान हे महान पुण्यकारी आहे. याच्यासारखं दान नाही, याच्यासारखं स्थळ नाही. कारण हे अन्न आपल्या सर्व भाविक भक्तांच्या भगवंताच्या भक्तांच्या मुखात जाणार आहे. इथं दिलेलं दान महाप्रसाद आहे. लग्नाची पंगत महाप्रसाद म्हणतात का कोणी? सप्त्याचा खाऊ जेवण करा, प्रसाद घ्या, महाप्रसाद घ्या.
सत्यनारायणचा महाप्रसाद असतो आपल्या. आता उद्या पंगत रे महाप्रसादाची नाही ते साधं वरणपोळी म्हणताय ना, काय बुंदी का जिलेबी. वा चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. विठ्ठल 38 वर्ष झाले तुम्हाला धन्यवाद देतो. अजून चालू ठेवा, पंक्ती अशा लावा, अर्धोली टाइम लावा, पंगत झाली पाहिजे. शेवटच्या दिवशी एकेकानं पंगत दिली पाहिजे. तसे देतच असताना तुम्ही, पण अजून सांगतो अन्नदानासारखं महान पुण्य नाही माय बाप हो. अन्नदान करा. विठ्ठल कन्यादान, नेत्रदान, रक्तदान, सुवर्णदान, गोदान, भूमिदान, आणि आता मागे गेलो मतदान. दानच आहे दिली, श्रेष्ठ दान आहे दिली मतदान. काही काही ना 3-3 पगार घेतले पण मत नाही दिलं. काही पैसे चालले द्यायचे पण मत नाही दिलं. काही काही आगाऊ खारीचे आहे तसे आम्हाला बरेच भेटले आणि सांगतात बाया दिलं नाही दिलं नाही. 7,500 घेऊन घेतल्याबद्दल मतदान केलं नाही. तुमच्या गावातल्या बायाला धन्यवाद. तुमच्या गावात नाही शिल्पणी बाई अशी तशी, कारण तुमच्या बायानं त्या पगारातले हजार रुपये देऊन समाया घेतल्या देवासाठी. मग हे दानात दान आहे, महान दान आहे. विठ्ठल आबांनी सांगितलं, तिथं घरात आणि बसलो होतो. बाया म्हणे बाबा खूप उदार बाया इथल्या, पगार भेटला तर त्यातले हजार रुपये काढले आणि 2 समया आणल्या. म्हटलं धन्यवाद त्या मावल्या. ऐका, असं काहीतरी दान करा की ते अमर राहिलं पाहिजे, नाव अमर राहिलं पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपी तुका म्हणे एका मरणेची सरी, उत्तमाची वरे कीर्ती माझे. असं दान करा ही आठवण राहिली पाहिजे. आणि म्हणून ऐका, अन्नदानासारखं पुण्य नाही महान बापा. अन्नदान करा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मला पाहिजे दान, कारण परमात्मा दाता आहे. पण कसं आहे गे शेते मादेशी ऐसा सोन्याची नगरी दिली पण अगोदर मोठभर रुपये. द्रौपदीसाठी वस्त्र अवतार धारण केला पण अगोदर बोटभर चिंदी घेतली. काय पांडव वनवासात असताना अन्नाचे ढिगारी पुरवले पण खाय भाजी पान द्रौपदीची. मग देव उदार आहे. तसं संतांचं नाही. ऐका, संत उदार उदार भरले अनंत भांड, संता परेश उदार नाही त्रिभुवनी थोर, माय बाप सहोदर. ऐका, तुकाराम महाराज म्हणतात संतासारखं उदार कोणीच नाही या जगामध्ये. देवापेक्षाही संत उदार आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात देवा मला जे पाहिजे ते बाकीच्यांजवळ नाही, ते फक्त तूच देऊ शकतो. नाही तर पहा, बळी सर्वस्वी उदार. कर्णासारखा तर दाताच नाही हो. कर्णानं काय केलं, स्वतःचे कवच कुंडले काढून दिले देवाला. महाभारताच्या युद्धामध्ये देव नांदी आला ना, कवच कुंडले मागितले देऊनच टाकले त्यानं. असा उदार दाता आहे. पण ऐका, त्याचा बी इतिहास आहे. एक वेळेला आता मित्र सगळे तर कर्ण दुर्योधनासारखे असतात, एकदम जिगरी. एक गाठ 2 जण खाणार, एका ताटात जेवण करणार, असे मित्र होते. एकमेकाला जीव अपार प्रेम करणार. मग संध्याकाळची वेळ गेला कर्ण
तर दुर्योधन जरासा उदास दिसला. अरे म्हणे तू एवढा हस्तिनापुरता राजा असा उदास का बसला? अरे म्हणे तुझ्या बहिणीला नगर प्रदक्षिणा करायची इच्छा झाली म्हणे. मग अरे रथ घोडे झुपून तयार आहे पण हाकलणारा पाहिजे ना. अरे म्हणे मग मी जातो म्हणे. जा घेऊन जा तुझ्या बहिणीला. कर्ण बसला रथ हाकायला. संपूर्ण नगराला प्रदक्षिणा झाली. मेन चौकात रथ आला आणि एक भिक्षुक ब्राह्मण आडवा पडला. महाराज तुम्ही उदार दाते, मी भिक्षुक ब्राह्मण आहे, मुलीचं लग्न मुलाची मुलगी आहे, तर तुम्ही दाते मला काहीतरी दान द्या. तो म्हणे महाराज इथं माझ्याजवळ काही नाही, मित्रानं काम लावलं इकडे आलं, तुम्ही असं करा 2 तासानं आपल्या घरी या आणि जे लागलं ते दे. तो म्हणे इथं दिला तर सुद्धा काय डिग्री खोडून टाक. काय कर जवळ तर काय नाही. पण मागे लक्ष गेलं. हस्तिनापूरची राणी भानामती होती, दुर्योधनाची पत्नी. मागे गेला ते उपरनं टाकलं खाली आणि सांगितलं वहिनी तुमच्या अंगावर जेवढं सोनं असेल ते पटापटा टाका, दुसरा मिनिट लागला नाही पाहिजे, माझी इज्जत जाण्याचा प्रसंग आहे. भानामतीनं पटापटा पटवते काढून सगळे लोक टाका आता भर चौकात पाहिजे ना. त्यानं काय केलं, अर्धा किलो 3 पाव सोनं गटाडू गोंधळून ब्राह्मणाला देऊन टाकला. पण घरी गेल्यावर आता हिची घर रस्त्यावर आणि सगळ्या लोकांनी पाहिलं. तिला जरसा कमीपणा वाटला. ती रशियाच्या खोलीत जाऊन बसली. 8 वाजले 9 वाजले भानामध्ये का दिसत नाही. दुर्योधन गेला चौकशी करत करत तर ती रुसली होती, बसली होती आभूषण टाकून. ते जमीन रडत होती. आता दुर्योधनानं पाहिलं तर गाडी गिअर मध्ये होती. आता गाडी गिअर मध्ये असली की झटका मारते, मोटरसायकल डायरेक्ट किक मारा बरोबर, आणि गिअर मध्ये असली तर झटका मारते. मग तिला कलर दाबून उठल करायला. तसं कर्णाने विचारलं काय झालं. दुर्योधन म्हणे काय झालं. ती म्हणे होय तुम्हाला करुणा पाहिजे का. मी म्हणे झालं काय. बराचसा दबरू घेतली. काय केलं, माझ्या अंगावर जेवढे सोन्याचे दागिने होते तेवढे ब्राह्मणाला दान देऊन टाकले. दुर्योधन उत्तर देतो महत्वाचं आहे. तो म्हणे भाग्यमान त्यानं फक्त दागिने दिले. तुला जरी ब्राह्मणाला दान देऊन टाकलं असतं तर मला बोलता आलं नसतं. एवढा तो दात आहे. विठ्ठल ऐका तुकाराम महाराज म्हणतात भरपूर दाते जगामध्ये, पण मला जे पाहिजे ते त्यांच्या जवळ नाही देवा, आणि ते द्यायचं असेल तर तूच देऊ. तो मग काय कर, तुझा विष पलीकडे करताय आणि पुन्हा तेच का म्हणता. तुकाराम महाराज म्हणता देवा ऐका, जीवनभर करेल मनुष्य, मरताना आलं पाहिजे, मरताना येत नाही. म्हणून इतना तो करना स्वामी जप प्राण तनशी निकले. मरताना येत नाही. चांगल्या चांगल्या गाड्या फेल झाल्या. भरत राजा श्रीमंत राजा होता. 18-12 वनस्पती फुले फळे उडती, 22 त्या पोखरणी नद्या गंगा वाहती. या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनी कास या योग सेविती. साधी संपत्ती नाही. सम्राट चक्रवर्ती राजा होता, उदार होता, वैभव संपन्न होता, पण शेवटी संन्यास घेतला. पुन्हा आश्रमात आला. गंडकी नदी काठी त्रिकाल संध्या करतोय, कंदमुळे खातोय, भगवंताचं चिंतन करतोय. असं करता करता एक दिवस भरत राजा अलीकडच्या काठावर आंघोळ करतोय आणि पलीकडच्या काठावर एक गर्भीण अग्नी पाणी पिण्यासाठी आली. ती पाणी पित असताना एका सिंहाने आवाज दिला आणि ती जशी दचकली सिंहाचा आवाज ऐकून पाण्यात कुठली जीव वाचवण्यासाठी, पण ती गरोदर असल्यामुळे दचकल्यामुळे तिच्या पोटातलं पिलू बाहेर पडलं. ती हरणे तर निघून गेली नदी पार.
पण हे पाळस भरत राजा पाहत होता. आपण माणसं आहे, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. गेला ते पिलू धरलं, आश्रमात आणलं, त्याला कोरडं केलं, शेकलं. मग असा लढा लागला. पूजेला बसला बरोबर, आंघोळीला गेला बरोबर, झोपला बरोबर, कंदमुळे आणायला गेला बरोबर. आणि त्याच्या हातून जर निषटलं ते तर महिना महिना त्याच्या मागे फिरायचं. तोपर्यंत आंघोळ बी बंद आणि देवपूजा बी बंद. शेवटी झालं काय, ज्यावेळेस त्याचा अंतकाळ आला तर त्याच्या चित्तामध्ये काय होतं, मरणाचं कसं होईल नाही, अरणाचं कसं. आणि म्हणून त्याचा परिणाम काय झाला, गाला तो गातला वाजणे, गाला तो गातला वाजणे, वासना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग एवढा मोठा भरत राजा हरिण वागवलं तर हरिण झाला. आपण काय वागवता, बकऱ्या, कोंबड्या, कबूतर. आपल्या घरी गाय सांगितली, गाय. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय, ज्याच्या घरी बकरी माय त्याच्या घरी खाटक्याचे पाय. कोण जातो त्याच्या घरी खाट सौदा करायला, ज्याच्या घरी कोंबडी माय त्याच्या घरी पप्पाचा काय करायचं, कारण ते जात अशी बेकार आहे. आपल्या हिंदूच्या दारी नाही, त्या निष्ठेवर पाय पडला तर जीवनभर केलेलं पुण्य भस्म होते. म्हणून बकरी कोंबडी आपल्या दारी सांगितली नाही. वागवायची असली तर एक गावरान गाय, जर्शी नाही, ते जर्शी डुकराच्या अवल्यात आहे. ते काहीच कामात नाही, वरून टाका खाली घ्या, वरून टाका खाली घ्या, असं आहे. देखो खिलाय बाप नको. एक गावरान गाय वागवा, काठेवाडी वागवा, गिर गाय वागवा. आता आपल्याकडे लोक जर्सी घेत आहे, तिकडे फॉरेन, अमेरिका, जपान, रशिया. आता मी त्या श्रीलंकेमध्ये कोरोनाच्या 2 वर्ष अगोदर 12 दिवस होतो. तिथल्या लोकांनी काय केलं, आपल्या गिर गाई नेल्या आणि 400 रुपये तास फक्त गायीच्या गळ्यामध्ये हात टाकून बसायचं. तर पैसे कमवत आहे. तिच्या तोंडाजवळ तोंड न्यायचं आणि तिचा श्वास आपल्या श्वासात घ्यायचा. आजार रिपेअर होत आहे. तुम्ही गोमूत्र प्या, 100-150 लोक रिपेअर करते गोमूत्र. सकाळी उपाशी नुसतं नाही प्यायचं बरं, फोकांड मानव त्याच्या नुसतं नाही प्यायचं. एक गरम पाणी करायचं ग्लासभर आणि त्याच्यात अर्धा कप टाकायचं, 1 चमचा टाकायचं, 2 चमचे टाकायचे. नुसतं पेशांत फोकांड मानतो बेकार आहे ते. जास्त बी घेणं बेकार. आता तिथं माती आहे मायका, ते आपले 100-150 रोग आपल्या रिपेअर करतात. मग एवढा फरक आहे. अमृत आहे ते गोमूत्र. म्हणजे काय, अमृत आहे. सुवर्ण कोण सांगितले, रामदेव बाबा